वाईट दुष्ट नजर आणि करणीबाधेचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावरती प्रभाव आहे, हे कसे ओळखायचे? तर ज्यांचे कपडे सारखे फाटतात, म्हणजे काही कारण नसताना कशात तरी अडकतात आणि त्याला लगेच छिद्र पडतं किंवा फाटतात, त्यांच्यावर निगेटिव्हिटीचा जास्त प्रभाव असतो. त्याच्यामुळं कपडे जर सारखे फाटत असतील, त्याचे कॉर्नर फाटत असतील कपड्यांचे, तर मग तुमच्यावर निगेटिव्हिटी आहे. दुसरी गोष्ट अशी की जर अंगावरती काळे डाग जास्त प्रमाणात आले असतील, म्हणजे कुठेही काळे डाग आले शरीरावरती आले असतील, जिथे तुम्हाला आत्तापर्यंत काहीसुद्धा नव्हतं आहे आणि अचानक तुमच्या शरीरावर असं काळा डाग आलेला आहे, तर करणीबाधेचा प्रभाव आहे, हे तुम्ही समजून जा. दुसरी गोष्ट, तुमच्या गालावर आणि तुमच्या कपाळावर जर काळपटपणा वाढलेला असेल, तुमच्या भोवती जर काळे सर्कल तयार झाले असतील, तर तुमच्यावर निगेटिव्हिटीचा प्रभाव आहे, हे तुम्ही समजून जा. तुम्ही घरात आले की खूप निराश असता आणि बाहेर थोडंसं तुम्हाला बरं वाटतं. घरापासून लांब गेल्यावर तुम्हाला जरा बरं वाटतं. घरात आलं की प्रेशर असल्यासारखं वाटतं, टेन्शन असल्यासारखं वाटतं, तर तुमच्यावर निगेटिव्हिटीचा प्रभाव आहे. तिसरी गोष्ट अशी की तुमच्या घरामध्ये भांडणं सारखी होत आहेत, म्हणजे अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा भडकाभडकी होत असेल एकमेकांवरती, तर तुमच्यावर निगेटिव्हिटीचा प्रभाव आहे, हे नक्की समजा आणि त्याच्यावरती उपाय करा. मी बरेच करणीबाधेवरचे उपाय टाकलेले आहेत, ते करा. का तर जर हे थोडक्यात असेल तर मग ते लवकर तुम्हाला या सगळ्या निगेटिव्हिटीपासून वाचवता येतं. जर या गोष्टी मुरल्या तर त्याला तुम्हाला एखाद्या तांत्रिकाकडूनच उपचार करून घ्यावा लागतो, ते पण जो सत्य आहे किंवा ज्याचा प्रभाव हा सात्विक मार्गाने आहे, अशा तांत्रिकाकडून उपाय करून घ्यावे. नक्की करा. श्री स्वामी समर्थ. करणीबाधा कशी ओळखायची याचा हा दुसरा व्हिडिओ मी टाकत आहे. करणीबाधा ज्या घरातल्या माणसांवरती झालेली असते, त्यांच्या घरामध्ये पैशाचे प्रॉब्लेम हे नक्की असतातच. का तर जर पैसे किती पण कमवले त्यांनी, तरी त्या पैशाला यश नसते किंवा पैसे कधी येतात कधी जातात हे सुद्धा कळत नाही, किंवा ज्या कामासाठी ते पैसे उपयोगाला आले पाहिजेत त्या कामासाठी ते पैसे उपयोगाला येत नाहीत. ते आजारपणात किंवा बाकीच्या अशा भ्रमामध्ये कुठल्या तरी असे पैसे खर्च होऊन जातात, तर करणीबाधा आहे असे ओळखावे. तिसरी गोष्ट अशी की तुमचे कामधंद्याचे प्रॉब्लेम, म्हणजे नोकरी असेल, व्यवसाय असेल, तर ते प्रॉब्लेम वाढत जातात. म्हणजे एखाद्याला तर कामच मिळत नाही, काम मिळालं तर इन्कम तेवढा मिळत नाही, किंवा पैसे मिळाले तर ते व्यर्थ वाया जातात. त्यांच्या शरीराला काही ना काही दुखापत होते आणि त्यांना काम सोडावं लागतं. अशा घटना त्यांच्या आयुष्यात चालू होतात. तर याचा अर्थ असा की तुमच्यावर कोणीतरी करणीबाधा केलेली आहे किंवा तुम्हाला निगेटिव्हिटीचा कुठला तरी घरातल्या बाहेरचा त्रास आहे. जर रक्तातल्या नात्यांकडून जर अशा काही गोष्टी झालेल्या असतील, तर तुमचे ॲक्सिडेंट हे होतातच. का तर आपले जे रक्ताचे नातेवाईक असतात, तर ते आपले मंगळ या ग्रहाला सूचित असतात आणि मंगळ ज्याचा दूषित होतो करणीबाधेमुळे, तर त्याच्या आयुष्यात हे ॲक्सिडेंट्स होतातच. म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर काहीतरी निगेटिव्हिटी आहे, कुणी काही करत असेल, तर लवकर उपचार करून घ्या. तसे मी व्हिडिओ टाकलेले आहे, मागच्या भागातच मी सांगितलं आहे. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.